संकल्पशक्ती म्हणजे काय? संकल्पशक्ती म्हणजे केवळ एखादी इच्छा नाही. जेव्हा मन, बुद्धी आणि भावना, त्याचबरोबर प्राणशक्ती आणि कर्म एका ध्येयासाठी एकवटतात, तेव्हा निर्माण होणारी अंतर्गत शक्ती म्हणजे संकल्पशक्ती. बघा, संकल्पशक्ती म्हणजे केवळ एखादी इच्छा नाही. जेव्हा मन, बुद्धी, भावना, प्राणशक्ती आणि कर्म हे एका ध्येयासाठी एकवटतात, एका ठिकाणी एकाग्र होतात, तेव्हा निर्माण होणारी अंतर्गत शक्ती म्हणजे संकल्पशक्ती होय. बघा, मग ही संकल्पशक्ती आहे ती भारतीय ऋषींनी तिला काय म्हटलेलं आहे, तर इच्छाशक्ती, मनोबल आणि आत्मशक्ती असेही म्हटलेलं आहे. ऋषीमुनींनी तिला इच्छाशक्ती म्हटलेलं आहे, मनोबल म्हटलेलं आहे आणि आत्मशक्तीसुद्धा म्हटलेलं आहे. भक्ती करत असताना आपल्याला इच्छाशक्तीची गरज आहे, मनोबलाची गरज आहे आणि आत्मशक्तीची गरज आहे. परंतु ह्या तिन्हीचा अर्थ जवळजवळ हा सारखाच आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, तर संपूर्ण विश्वातील सर्व शक्ती तुमच्यामध्येच आहे. तुम्हीच स्वतःच्या डोळ्यावर हात ठेवून अंधार आहे असं म्हणता, असे स्वामी विवेकानंद म्हणतात. याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ असा आहे की संकल्प पूर्ण करणारी शक्ती बाहेर नाही, तर आपल्या अंतरंगामध्येच आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला काही ध्येय प्राप्त करायचं असेल, इच्छित ध्येय प्राप्त करायचं असेल, तर त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही, तर स्वतःच्या आतमध्ये आपण स्वतःलाच पाहण्याची गरज आहे. कारण ती एक मराठीमध्ये म्हण आहे बघा, की काखेत कळसा आणि गावाला वळसा. काखेतच कळसा आहे, परंतु सगळ्या गावामध्ये बघून आला की कळसा कुठे ठेवला आहे तो, पण शेवटी तो कळसा कुठे सापडला, तर काखेतच सापडला. अगदी तसंच आहे. आपल्याला जीवनामध्ये सगळी सुखं हवी आहेत, परंतु सगळी सुखं आपण कुठे शोधत आहोत, तर बाहेर शोधत आहोत. परंतु सगळ्या सुखांचा स्रोत आपल्या आतमध्येच आहे, आतमध्येच दडलेला आहे. सगळा खजाना म्हणतो ना आपण, तो आतमध्येच आहे आणि त्याचं मूळ आहे संकल्पशक्ती. त्याची चावी आहे संकल्पशक्ती. संकल्पामध्ये शक्ती का असते? उपनिषदांमध्ये त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे, तर यथा संकल्पः तथा सृष्टिः. जसं आपण संकल्प करतो तसं जीवन घडतं, असं उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ आहे की मनात ज्या विचारांची सतत पुनरावृत्ती होते, त्याच दिशेने व्यक्तीचे निर्णय, कृती आणि जीवन आकार घेत जात असते. आपण कोणत्या प्रकारचा विचार करतो, विचारांची पुनरावृत्ती म्हणजे आपण सतत कोणकोणत्या विचारामध्ये असतो, त्याच विचारांमध्ये आपले व्यक्तीचं निर्णय, कृती आणि जीवन त्याच्यावरती आकार घेत जातं. त्याचं पुढं त्या पद्धतीने जीवनशैली बनत जाते. आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, की थॉमस एडिसन आहे बघा. थॉमस एडिसनचं आपण उदाहरण पाहिलेलं आहे. थॉमस एडिसन हा लहानपणापासून त्याचं जे विचार होते, ते विचार एखाद्या शास्त्रज्ञासारखे होते, म्हणजे शास्त्रज्ञासारखी त्याची विचारशक्ती चालत होती. आपल्याकडे म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे बाळ पुढे जाऊन काय करणार आहे त्याचं चित्र लहान असतानाच आपल्याला दिसत असतं. त्याचं चित्र हे लहान असतानाच उमटत असतं. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, ते श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेमुळे मन स्थिर होतं. स्थिर मनातून दृढ संकल्प जन्माला येतो. दृढ संकल्पातून सातत्यपूर्ण कर्म होते आणि कर्मामधून आपल्याला यश मिळते. म्हणून गीतेचा क्रम असा आहे की श्रद्धा अगोदर असावी लागते, नंतर मनामध्ये संकल्प दृढ करावा लागतो, नंतर त्याच्यावरती कर्म, नंतर त्याच्यातून सिद्धी आपल्याला प्राप्त होत असते. बघा की मनाची ऊर्जा आहे ती एका दिशेने गेली की चमत्कार घडतो. म्हणजे आपल्या मनामध्ये प्रचंड शक्ती आहे. बघा, आपलं जे मन आहे त्या मनाचे दोन भाग आहेत, की एक अवचेतन मन आणि एक चेतन मन. चेतन मनामध्ये आत्ता आपण जे आहोत ते चेतन मन आहे, म्हणजे ते सांगतं चेतन मन. आणि अवचेतन मनामध्ये आपला संपूर्ण डाटा, आपल्या पूर्वजन्माची रहस्ये किंवा आपल्यामध्ये आतमध्ये शरीरामध्ये ज्या ज्या काही छोट्या छोट्या क्रिया चालू आहेत, त्या सगळ्या अवचेतन मनाच्या शक्तीवरती आहेत. आपण त्यालाच अंतर्गत शक्ती असे म्हणत असतो. आणि आपली जी 100% मनाची शक्ती आहे, त्याच्यामधला फक्त आपण 1% शक्ती वापरत असतो. 99% शक्तीचा आपण वापर करत नाही. मनाची ऊर्जा जर आपण एका दिशेने जर गेली की चमत्कार घडतो. बघा, आता
जी जी व्यक्ती मोठी होऊन गेली किंवा ज्या ज्या व्यक्तीचं आजही नाव घेतलं जातं, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडले, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आकस्मिक घडलं की ज्याच्यामुळे त्यांचं जीवन घडून गेलं आणि आजही त्यांच्या त्या चांगल्या कर्मावरती किंवा त्यांच्या काहीतरी केलेल्या गोष्टीवरती आजही त्यांचं नाव घेतलं जातं. मग ते चांगलं असू दे किंवा वाईट असू दे. रामायणामधला जरी किस्सा घेतला तरी रामाचं एका गोष्टीतून नाव निघतं, रावणाचंही निघतं, रामाचंही निघतं. रामाचं निघतं कशासाठी, तर सत्यासाठी लढणारा, आणि रावणाचं काय, तर विकारी. म्हणजे रावणाने सुद्धा काय केलं, अधोगतीच्या दिशेनं संकल्प केला आणि तो संकल्प दृढ केला आणि तो त्या दिशेने पूर्ण वाहवत गेला आणि त्या दिशेनंच तो बुडाला पण. आणि कधीही चांगल्या गोष्टींचा विजय होतो. संकल्प कोणत्या पद्धतीचे आहेत, रावणासारखे संकल्प करतोय की रामासारखे, कारण विजय हा शेवटी सत्याचाच होत असतो. त्यामुळे आपण संकल्प कोणत्या दिशेने दृढ करायचे ते आपल्या हातात आहे. आपण पाहिलेलं आहे की थॉमस एडिसन आहे, थॉमस एडिसनचं सुद्धा एक दृढता होती की त्याच दिशेने तो शास्त्रज्ञच बनला. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर आहे बघा, की सचिन तेंडुलकरने काय केलेलं आहे, क्रिकेटमध्ये तो पुढे गेला आणि त्याने एकच दिशा ठेवली आणि एका दिशेने संपूर्ण ऊर्जा लावली आणि त्याच्यामध्ये तो पुढे गेला. पण एका वेळी जर आपण अनेक विचार केले की मला ह्याच्यामध्ये पण प्रगती करायची, त्याच्यामध्ये पण करायची, त्याच्यामध्ये पण करायची, तर काहीसुद्धा होणार नाही. आपल्याला प्रगती ही एकाच दिशेने जर आपण आपली पूर्ण ऊर्जा जर एकवटली तर तिथे मात्र चमत्कार घडतो आपल्या जीवनामध्ये, ते यश हे मिळतंच. मग संकल्पशक्ती दुसरं तिसरं काय नाही, तर आपण एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे, ते आपण म्हणतो संकल्पशक्ती, आणि तेव्हा ती काम करते. सामान्य माणसाचे मन हजारो विचारामध्ये विखुरलेले असते, त्याच्यामुळं आपल्याला काय होतं माहिती का, कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. पण जेव्हा मनामध्ये एवढा विचार येतो की हे ध्येय मला पूर्ण करायचेच आहे आणि आपण झपाटून उठतो, त्या दिशेनं आपण धावतो, पूर्णपणे धावतो, एकनिष्ठतेने धावतो. बघा आता हे साधू संत पण होऊन गेले, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज, यांना एकच लगन होती की मला विठ्ठलाचं बनायचे, भगवंताचं मला प्रिय बनायचे. एक लगन होती, एक संकल्प होता, दृढ संकल्प होता की मला भक्तीमध्ये पूर्णपणे उतरायचं आहे. आणि त्यांनी तो संकल्प केला, भगवंताची त्यांना प्राप्ती देखील झाली. नुसतं ती ज्ञानापुरते सीमित राहिले का, तर नाही. एक लगन होती, एक संकल्प होता, त्यांचा दृढ संकल्प होता आणि त्या दिशेने ते स्वतःला त्यांनी वाहवत नेलं. आणि म्हणून ते भक्तीमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. संत तुकारामांचं सुद्धा संत शिरोमणी, संतांमध्ये पण शिरोमणी. काय झालं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे सगळे संत होऊन गेले त्यांचं आजही नाव घेतलं जातं, कारण त्यांच्या भक्तीमध्ये ते पूर्णपणे उतरले आणि यशस्वी पण झाले. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण कोणतीही गोष्ट जरी करायला घेतली तरी पूर्णपणे जर एकनिष्ठतेनं आपण जर एका दिशेने स्वतःला जर पूर्णपणे वाहून घेतलं तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतोच. तिथे आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. पण जेव्हा मनात एकच विचार राहतो तेव्हा हे घडतं, हे ध्येय मला पूर्ण करायचेच आहे. तेव्हा मनातील विखुरलेली ऊर्जा एकवटते, हीच संकल्पशक्ती आहे. तेव्हा मनातील विखुरलेली ऊर्जा एकवटते. बघा, एखादा बल्ब आपण लावलेला आहे आणि तो बल्ब जर अशा ठिकाणी लावलेला आहे की जिथे चारी बाजूने भिंती नाही आहेत, कुठून तो प्रकाश एका ठिकाणी थांबायला असं काही आजूबाजूनं त्याला सुरक्षा कवच नाही किंवा आजूबाजूनं त्याला भिंती नाही आहेत, आणि आपण जर बल्ब लावला तर तो बल्बचा प्रकाश विखुरून जाणार आहे, म्हणजे तो एका ठिकाणी एकवटला जाणार नाही. पण जर आपण भिंतीच्या आतमध्ये चारी बाजूने आपण सगळं पूर्ण पॅक केलेलं आहे, त्याच्यामध्ये जर लाईट लावली तर त्या लाईटीचा प्रकाश मात्र क्लिअर दिसणार आहे. तसंच आपण जर एक विचार आपण मनामध्ये धरला आणि त्याची लगन जर मनामध्ये ठेवली आणि तो पूर्ण करेपर्यंत आपण जर त्याचा पूर्णपणे एकसारखा पाठलाग केला तर आपला तो संकल्प पूर्ण होतो, तो विचार आपला पूर्ण होतो. एक विचार घ्यायचा, त्याच विचाराने जगा आणि त्याचाच विचार करा, त्याचाच स्वप्न पहा आणि यशाचा हाच मार्ग आहे. संकल्प दृढ करणे, दृढ संकल्प हाच यशाचा मार्ग आहे. संकल्प आणि कर्म याचं रहस्य बघा. आता कधी कधी काय होतं, आपण संकल्प तर करतो परंतु त्याच्या पाठीमागं पुढचं जे गोष्ट आहे ती म्हणजे
कर्म करणं. कारण आपण संकल्प केला आणि कर्मच त्या पद्धतीने केले नाही तर आपल्याला यश मिळणार नाही. फक्त मनामध्ये विचार केल्याने संकल्प पूर्ण होत नाहीत. यावर भगवद्गीता काय सांगते? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच संकल्पाला रोजच्या कृतीची जोड आवश्यक आहे. संकल्प प्लस सातत्यपूर्ण कर्म बरोबर सिद्धी. म्हणजे आपण संकल्प केला तर त्याच्याबरोबर सातत्यपूर्ण कर्म केलं तरच आपल्याला सिद्धी प्राप्त होते. याच्यावरती भगवद्गीता खूप सुंदर प्रमाण देते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे संकल्पाला जर रोजच्या कृतीची जोड आवश्यक असली ती असणे गरजेचं आहे. जर संकल्पाला कृतीची जोड नसेल तर सिद्धी प्राप्त होत नाही, म्हणजे यश प्राप्त होत नाही. शुद्ध भावना का आवश्यक आहे? जेव्हा आपण संकल्प करत असतो त्यावेळी शुद्ध भावनेची गरज आहे. आपण संकल्प स्वार्थ, द्वेष आणि अहंकारातून केला असेल तर मन मात्र अस्थिर होतं. कारण की कोणताही संकल्प करत असताना मन स्थिर असण्याची फार आवश्यकता आहे. जर मनामध्ये आपण निगेटिव्ह संकल्प केले तर तेव्हा मन मात्र अस्थिर होतं. पण संकल्प जर लोककल्याण, आत्मविकास आणि ईश्वर प्राप्तीसाठी असेल तर मनाला एक विशेष शक्ती मिळते. म्हणून भारतीय परंपरेत प्रत्येक शुभ कार्यापूर्वी संकल्प केला जातो. कोणतं पण शुभ कार्य असू द्या त्याच्या अगोदर संकल्प केला जातो. संकल्पशक्ती आणि ध्यान. संकल्पशक्तीबरोबर ध्यानाची आवश्यकता आहे. ध्यानामुळं काय होतं तर मन शांत होतं. शांत मनात केलेला संकल्प अवचेतन मनामध्ये खोलवर रुजतो. म्हणून अनेक योग परंपरांमध्ये ध्यानानंतर संकल्प करण्याची पद्धत आहे. आपल्याला जर कोणताही संकल्प करायचा असेल, आपल्या जीवनामध्ये कोणतंही यश आपल्याला हवं असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला संकल्प करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल तर ध्यान करावं लागेल. आणि ध्यान करून ध्यानानंतर आपण योग करणं गरजेचं आहे. मग तो आपला संकल्प नक्की पूर्ण होतो. आत्मा आणि संकल्प ह्या आपण संकल्पना समजून घेऊयात की गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की उद्धरेदात्मनात्मानम. म्हणजे स्वतःचा उद्धार कर. याचा अर्थ आपल्या जीवनात परिवर्तन घडविण्याची सर्वात मोठी शक्ती आपल्या आतमध्ये आहे. संकल्पशक्तीचं अंतिम रहस्य बघा काय आहे तर जेव्हा विचार शुद्ध असतात, भावना पवित्र असतात, आपलं मन एकाग्र असतं, श्रद्धा दृढ असते, कर्म सातत्यपूर्ण असतं आणि अहंकाराऐवजी ईश्वरावरती विश्वास असतो, तेव्हा संकल्पशक्ती विलक्षण परिणाम घडवते. बघा की आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीची संकल्पशक्ती खूप चांगली आहे. कशामुळे चांगली आहे? कारण ती व्यक्ती आध्यात्मिक आहे, शांत आहे, स्थिर आहे आणि देवाच्या ध्यान करते किंवा प्रार्थना करते मनापासून आणि चांगलं कर्म करते. अशा व्यक्तीची संकल्पशक्ती ही ताकदवार असते किंवा चांगली असते. अशावेळी माणूस परिस्थितीचा गुलाम राहत नाही, तो परिस्थिती घडवणारा बनतो. स्वामी विवेकानंदांचा संदेश काय आहे की बघा की स्वामी विवेकानंद पण म्हणतात की तुम्ही दुर्बल नाही, तुम्ही अमर आत्मा आहात. तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, ती जागृत करा. स्वामी विवेकानंदांना त्या अनंत शक्तीचा बोध झाला होता. म्हणून ते सांगतात की तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, ती जागृत करा. आपण जे आतापर्यंत जे काही पाहिलं त्यामध्ये बघा आपण पाहिलं की संकल्पशक्ती काय आहे, संकल्पशक्ती कशी काम करते, कधी काम करते, भगवद्गीतेने काय सांगितलेलं आहे आणि विवेकानंद त्याच्यावरती काय भाष्य करतात, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या. आपण नेक्स्ट व्हिडिओ जो येईल त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकल्पशक्ती कशी काम करते याच्यावर आपण पाहिलेलं आहे. तर संकल्प कसे करायचे किंवा कोणते करायचे याच्यावरती आपण चिंतन करूयात.